नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता श्रावण महिना आलेला आहे आणि गणपतीचा सुद्धा लवकरच गणपती बाप्पा सुद्धा विराजमान होणार आहेत। तर त्याच्यासाठीच आज मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तो आवर्जून बघा आणि तुम्हाला ज्या काही ऑर्डर करायच्या असतील त्या लवकरात लवकर करा। सगळ्यात आधी अगदी सुंदर अशी ही महाराजांची मूर्ती आणि त्याला वस्त्र। आता यामध्ये हा थोडा रंग वेगळा दिसत आहे, पण हा जांभळा एकदम सुंदर रंग आहे। त्याला लेसचं काम केलेलं आहे, त्याच पद्धतीनं पूर्ण आतून अस्तर आहे, हे बघू शकता अस्तर आहे। क्वालिटी एकदम चांगली आहे, लेसवर्क छान केलेलं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात सुंदर स्वामींची ही पगडी बघा की म्हणजे किती त्याला बारीक वर्क आहे, मेहनत आहे, मात्र घातल्यानंतर जे समाधान मिळतं ते खूप जास्त वेगळं आहे। अतिशय सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही। आणि जर तुम्हाला पगडी नको असेल तर कंथा टोपी पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येक साईजमध्ये आहे। आता आपण ही दाखवताना मोठी मूर्ती दाखवलेली आहे महाराजांची, पण प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध आहे। तर हे वस्त्र कसं वाटलं? मी स्वतःसाठीच घेतलेलं आहे शिवून, पण आत्ता तुम्हाला व्हिडिओसाठी मी दाखवत आहे। अत्यंत मनमोहक, सुंदर, प्रसन्न असं हे वस्त्र दिसत आहे। त्यानंतर खास श्रावण महिन्यासाठी आता हे जे आहे ते मी कुंचन सेवेसाठी किंवा आपण समईखाली कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीखाली त्याच पद्धतीने आता हे स्वामींचे वस्त्र बघा, सफेद वस्त्र, खास श्रावण महिना आणि टोपी तर किती सुरेख आहे बघा। म्हणजे घातल्यानंतर आपणच महाराजांकडे बघत राहू। आता इथे हार फुले नाही आहेत, नाहीतर हार फुले दीप हे घातल्यानंतर तर खूपच सुरेख। तुम्ही फक्त याचं काम बघू शकता की हे बघा किती बारकावा आहे याला आणि किती सुंदर, खूपच छान वस्त्र हे दिसत आहे। आणि हे चांगल्यातलं वेल्वेट आपण वापरत आहोत, हे नाही, हे वेल्वेट आहे आणि हे वेगळं कापड आहे, म्हणजे चांगलं कापड आहे, कापड चांगल्यातलंच आहे। त्यानंतर हे आपल्याला पाटावर घालायला वस्त्र। आता समजा आपल्याला मॅचिंग करायचं आहे, आता हल्ली थीम ठेवतात, तर त्या थीम प्रमाणे खाली पांढरं वस्त्र, त्यानंतर महाराजांचे वस्त्रही पांढरे, समईला पण पांढरे, असे आता थीमची खूप ट्रेंड आहे। आणि खरोखर जर सजवलं देवघर तर छानच दिसतं, सुंदर दिसतं, कारण आपण स्वतःसाठी कपडे घेतो, आपण घर सजवतो, तसंच देवघर असं जर सुंदर दिसत असेल तर काहीही हरकत नाही आहे। ज्यांना आवड आहे आणि ज्यांना परवडत आहे त्यांनी अवश्य घ्यावे, खूप खूप सुंदर वाटत आहे। आता त्यानंतर बघा हे पण समई आसन आहे, त्याचप्रमाणे देवी देवतांच्या मूर्तीखाली सुद्धा आपण हे ठेवू शकतो। हे एक आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळे रंग अवेलेबल आहेत। ज्यातले तुम्हाला रंग हवे असतील या वस्त्रांमधले त्यातले वस्त्र अवेलेबल आहेत। आता त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या माता लक्ष्मी असते किंवा आपली कुलदेवी असते, तर त्यासाठी असे छोटेसे वस्त्र घालायला सोपे, हे बघा नुसते असे अशा पद्धतीनं घालायचे आहे। असे तुम्ही प्रत्येक देवी देवतांना वस्त्र शिवून घेऊ शकता। कृष्णाचे वस्त्र सुद्धा शिवून मिळतात, बालगोपाळांसाठी सुद्धा वस्त्र शिवून मिळतात। त्यानंतर आता मी हे नुसते दाखवायला म्हणून घातले आहे, हे पण देवीचेच आहे, मात्र खूप छान दिसत आहे। आणि माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला वस्त्र अवश्य घालावेत। आता हा पण रंग बघा किती छान दिसत आहे आणि यानंतर गजरा वगैरे घालायचा, खूपच छान वाटतंय। हे कलर आहेत, त्यामध्ये एक पिवळा आहे, निळा आहे, जो तुम्हाला हवा तो। अगदी वाराप्रमाणे सुद्धा हे सर्व वस्त्र तुम्हाला शिवून मिळतील। माझ्या मनात जास्त बसलं आहे हे पांढरं, बघा तुम्ही की सफेद आत्ता श्रावणामुळे तुम्ही नक्की नक्की मागवा आणि इतर वेळेस पण सोमवारी घालू शकतो। आणि हा सुद्धा रंग मला जाम आवडला आहे, म्हणजे खरंच सुंदर दिसत आहे। आणि कंथा टोपी ही अक्कलकोटमध्ये असते त्या पद्धतीची आहे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते, ते म्हणजे रांगोळी गालीचा, हा मी स्वतःसाठीच घेतलेला आहे, श्रावण खरेदी म्हणू शकता तुम्ही। याला मागून लेदर आहे, रेक्झिन आहे, हे तुम्ही मशीनमध्ये किंवा हाताने कसंही धुवू शकता, पण शक्यतो मशीनमध्ये
घालू नका. आपलं साधं शॅम्पूच्या पाण्यात जर धुतलं तर त्याची शायनिंग कायम राहते आणि फोल्ड होते. तुम्ही हे दरवाजामध्ये रांगोळी म्हणून किंवा देवाच्या पुढे आसन म्हणून याच्यावर दिवे, देव असं जी काही पूजेसाठी डेकोरेशन ज्यांना करण्याची आवड असते त्यांच्यासाठी खूप छान आहे. यामध्ये वेगळे वेगळे कलर किंवा कमळ तुम्हाला या आकारात करून हवे असेल तर ते सुद्धा उपलब्ध आहे. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व दाखवायचे होते. खरोखर स्वामी वस्त्र आपल्याकडे अतिशय योग्य दरात आणि फक्त कुरिअरचे चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील, पण योग्य दरात आणि खूप छान शिवून मिळतात. आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शिवून हवं असेल देवांच्या बाबतीतलं तर तुम्हाला सगळं काही शिवून मिळेल. देवांचं तुम्ही जे सांगाल, आता गणपतीला जर तुम्ही 1 फूट मूर्ती बसवणार असाल, अशा प्रकारची पगडी हवी आहे, वस्त्र हवे आहे तर तेही तुम्हाला शिवून मिळेल. तुम्हाला काय जी ऑर्डर असेल त्यासाठी मी खाली नंबर देत आहे, कृपया त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्यांच्याशी संपर्क साधावा ज्या ताई आपल्या शिवत आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. हे सुद्धा अवश्य घ्या बरं का, आत्ता याची खूप फॅशन आहे आणि तुम्हाला मी साधं जमिनीवर नुसतं घालून दाखवते की हे कसं दिसतं. हे बघा, आता हे जमिनीवरचा खरा लुक ह्याचा कळतोय आपल्याला की जणू काही हे आहे, म्हणजे रांगोळीच आहे. फोल्ड करून कॅरी वापरून झालं की आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो आणि दरवाजामध्ये ह्याचा लुक खरा खूपच सुंदर येतो. तर अशा पद्धतीचे वस्त्र काहीही तुम्हाला देवघरातलं शिवून हवं असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ.